शास्त्रीय संगीत पहा, आपण कुठलंही संगीत असू दे किंवा कला असू दे, ज्याला प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहेच. जसं की म्हणतात इंग्लिशमध्ये, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आपल्याला सराव हा केलाच पाहिजे. कुठल्याही ते नाट्य असू दे, गाणं असू दे, डान्स असू दे, वाद्य असू दे, कुठलीही कला असू दे, तर सराव हा महत्त्वाचा. तर सरावाबरोबर आपल्याला आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. म्हणजे आपल्याला स्वरांबरोबर आपण करतो त्याच्याबरोबर या देखील आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. तर पहिल्यांदा काय आहे बरं, तर शास्त्रीय संगीतचे रेकॉर्डिंग मिळवा. आणि नंतर शास्त्रीयदृष्ट्या जर तुम्ही साइन इन करण्याची पहिली पायरी म्हणजे काय, तर शास्त्रीय संगीत ऐकणे. हे तुम्ही लायब्ररीमध्ये किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेले काही जे गाणी असतात किंवा क्लासिकल बेस्ड असू दे किंवा फिल्म संगीत असू दे, हे तुम्ही ऐकू देखील शकता किंवा ब्राउज करून हुडकू शकता, मिळवू शकता. आणि सोशल मीडियामुळे तरी आता भरपूर गोष्टी आपल्याला सहजासहजी घरबसल्या उपलब्ध झाल्या आहेत, त्या तुम्ही बघून करू शकता. तर तुम्ही शास्त्रीय संगीताचे रेकॉर्डिंग ऑनलाईन किंवा स्थानिक संगीत स्टोअरमध्ये देखील जाऊन खरेदी देखील करू शकता. सो शास्त्रीय गायकाच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहू शकता. एखादा जर तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं शास्त्रीय संगीत ऐकलं की स्थानिक ठिकाणी शास्त्रीय परफॉर्मन्स देखील पाहू शकता. तर स्थानिक महाविद्यालयात ओपेरा पहा, स्थानिक चर्चमध्ये शास्त्रीय गायनाचे प्रदर्शन असते, ते देखील तुम्ही पाहू शकता, है ना. तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहत आहोत मंडळी, तर हाऊ टू प्रॅक्टिस इंडियन क्लासिकल म्युझिक. शास्त्रीय संगीताचा सराव आपण कसा करू शकतो. तर सराव अशा अर्थाने, जसं की मी तुम्हाला सांगते आहे, स्वरांबरोबरच दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो करून तुम्ही करू शकता. शिकण्यासाठी तुम्हाला एक प्रशिक्षित शिक्षकाची गरज आहे. सो अशा शिक्षकाची गरज असेल जो कमीत कमी तुम्हाला व्हॉईस कोचिंग देऊ शकेल, हो ना. तर तत्वतः तुम्हाला संगीत शिक्षक जे तुमचे असतील ते संगीत कसे वाचायचे याच्यासोबत तुम्हाला संगीत सिद्धांत शिकण्यासाठी सुद्धा मदत करतील. यासोबत तुम्हाला आणि काय करायचं आहे, तर तुम्ही संगीत वाचायला सुद्धा शिकलं पाहिजे मंडळी. फक्त ऐकण्याबरोबर तुम्ही संगीत वाचलं पाहिजे. म्हणजे आता हे काय असतं असं तुम्ही म्हणाल, संगीत कधी वाचतात का, तर हो, संगीत तुम्ही वाचू देखील शकता. शास्त्रीय गाण्यासाठी तुम्हाला संगीत कसे वाचायचे हे माहीत असणं हे देखील आवश्यक आहे. तुम्ही हे तुमच्या प्रशिक्षकासोबत किंवा स्वतःहून देखील करू शकता. तुम्हाला संगीत वाचायला शिकण्यास मदत करण्यासाठी तुमच्या आवाज प्रशिक्षकाला विचारा किंवा तुमच्या स्थानिक लायब्ररीतून संगीत वाचण्यावरील पुस्तकं तुम्ही देखील पाहू शकता. म्हणजे आता मंडळी, जर शाळांमध्ये जर संगीताचा एखादा वर्ग घेतला किंवा काही प्रशिक्षण मुलांना दिलं, म्हणजे ते मुलांना संगीत वाचायला शिकवेल. उदाहरणार्थ एखादा मार्चिंग बँड असेल, तर तो जर शाळेमध्ये घेतला तर याच्यामधून मुलांना काय शिकायला मिळेल, तर संगीत वाचायला मिळेल. याबरोबर तुम्ही आणि काय गोष्टी करू शकता, तर तुम्ही वाद्य वाजायला शिकू शकता. हे तुम्हाला संगीत वाचण्यास देखील
आणि संगीत सिद्धांत समजून घेण्यास खूप मदत करेल जर तुम्ही वाद्य शिकलात तर. लक्षात ठेवा की अनेक महान शास्त्रीय गायक देखील वादक आहेत. नुसते गाणीच नाही तर ते वाद्य देखील वाजवतात. तुम्हाला जर शास्त्रीय संगीत शिकायचं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही बँड शिकू शकता, पियानो वाजवू शकता. तुम्हाला जर शास्त्रीय संगीत शिकायचं असेल तर सर्वात उत्तम हा एक पर्याय आहे, पियानो. जे तुम्ही गाण्यासोबत पियानो वाजवायला शिकू शकता. शाळांमध्ये बँड सामील करा आणि बँडमध्ये सामील व्हा किंवा तुमच्या पालकांना खाजगी धड्यांसाठी तुम्ही विचारू शकता. असे दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स. त्याच्यानंतर तुम्ही एखादी परदेशी भाषा देखील शिकू शकता मंडळी. तुम्हाला जर इटालियन, फ्रेंच, जर्मन ही जी भाषा आहे ना, ही जर भाषा तुम्ही शिकलात तर ह्या भाषांमधील वेगवेगळी गाणी तुम्ही गाऊ शकता. हा भाषा शिकण्याचा एक फायदा तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर येते ती व्होकल रेंज. तुमची गाण्याची क्षमता काय आहे, तुमची रेंज काय आहे गाण्याची. तर तुमची व्होकल रेंज तुम्ही एक्सप्लोअर केली पाहिजे, म्हणजे फाइंड आउट केली पाहिजे आपली रेंज कुठं आहे. आपण खालच्या पट्टीतले स्वर कुठल्या स्वरापर्यंत खालपर्यंत जाऊ शकतो आणि वरच्या पट्टीतल्या सर्वात वरच्या स्वरापर्यंत कुठे गाऊ शकतो हे तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे. सो याला व्होकल रेंज असं म्हणतात. ते तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारून त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता व्होकल रेंज फाइंड आउट करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही कीबोर्ड किंवा पियानोचा वापर करून तुम्ही पाहू शकता की कमीत कमी नोट्स आणि हायर नोटमध्ये आपण काय गाऊ शकतो ते तुम्ही लिहून ठेवायचं. म्हणजे लोएस्ट नोट अँड हायेस्ट नोट, आणि त्या प्रकारे मग तुम्ही तुमच्या रेंज प्रकारे गाणी निवडू शकता देखील आणि म्हणू देखील शकता. त्यानंतर गाताना तुमच्या बोलण्यावर काम करा. बोलण्यावर इन द सेन्स स्वर उच्चार किंवा स्पष्ट उच्चार हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आपले उच्चार किती स्पष्ट होतात, स्वर किती बरोबर लागतात. हळूहळू म्हणजे जसा आपला सराव आपण करत जाऊ ना, या गोष्टी आपल्याला हळूहळू जमत जातील, एकदम थोडीच नाही येणार आहेत. सो स्लोली आपण प्रॅक्टिस कसं करू तसं ह्या गोष्टी आपल्याला जमत जातील. म्हणजे त्या गोष्टीला डिक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे गाताना आपला आवाज विना अडथळा किती प्रवास करू शकतो ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे मध्येच क्रॅक नाही झाला पाहिजे, तुटला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती स्टडी करायचं की आपला आवाज कसा लागतो, काय लागतो. त्या प्रकारे साधना करणं देखील महत्त्वाचं आहे. बरोबर ना मंडळी. सो गाताना तुमचा आवाज बरोबर लागण्यासाठी तुम्ही आवश्यक आणि सोयीस्कर प्रकारेच तेवढंच तुमचं तोंड तुम्हाला उघडायला लागेल. आणि जर तुम्ही दुसऱ्या भाषेतील गाणी गात असाल तर जास्त प्रमाणात तुम्हाला श्वास नियंत्रण कसं करायचं हे देखील पाहायला लागेल. त्या प्रकारे आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागेल. त्याच्यानंतर गायन करताना आपल्याला ब, प, फ या व्यंजनांचा देखील आपल्याला अभ्यास करायला लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही वेगळ्या भाषेतील गाणी गात असाल, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, तर ती गाताना तुम्हाला त्याच्या ध्वनीवर जास्त जोर द्यायला लागेल. हे तुम्ही जरा ध्यानात ठेवा. परंतु स्पॅनिशसारख्या भाषांमध्ये या व्यंजनाला ध्वनी कमी द्यायला लागतो, जास्त ध्वनी द्यायला लागत नाही. सो अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आपल्याला इंडियन क्लासिकल म्युझिक
हे कशा प्रकारे प्रॅक्टिस करायचं आहे, स्वरांबरोबर दुसऱ्या गोष्टी कुठल्या आपल्याला पाळायच्या आहेत, कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला लागेल किंवा कुठल्या गोष्टी बघायला लागतील. सो आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. अँड थँक्स फॉर वॉचिंग.